हॅलो फ्रेंड्स, एच.जी.के ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण सर्वेइंग या सब्जेक्टच्या MCQचा थर्ड पार्ट डिस्कस करणार आहोत. हे जे MCQज आहेत ते तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिफरंट टाईपच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. तर आजचा थर्ड पार्ट आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. Here question is given that the distance between 2 points A and B on a plan was found to be 100 meter when measured with a scale of RF of 1 divided by 1000. The distance between the same points when measured with a scale of RF of 1 divided by 500 will be. तर या ठिकाणी आपल्याला काय देण्यात आलेलं आहे पहा, दोन पॉईंट्स आहे A आणि B. या दोन पॉईंट्समधील डिस्टन्स देण्यात आलेला आहे 100 मीटर आणि हे जे 100 मीटर डिस्टन्स आहे ते आहे ग्राउंडमधलं डिस्टन्स. रिमेंबर दिस वन. जर प्लॅनवरचं डिस्टन्स दिलं असतं तर ते कशामध्ये दिलं असतं, सेंटीमीटरमध्ये दिलं असतं. तर हे जे डिस्टन्स आहे 100 मीटर हे ग्राउंडवरील डिस्टन्स आहे. तर पुढे काय दिलेलं आहे, वेन मेजर्ड विथ ए स्केल ऑफ RF ऑफ 1 डिवायडेड बाय 1000. RF म्हणजे काय, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन देण्यात आलेलं आहे 1 डिवायडेड बाय 1000 A आणि B या डिस्टन्ससाठी. त्यावेळी काय आहे, ग्राउंडवरचं डिस्टन्स आहे 100 मीटर. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, द डिस्टन्स बिटवीन द सेम पॉईंट. त्याच सेम पॉईंटमधलं डिस्टन्स विचारलेलं आहे ज्यावेळी आपण ते मेजर्ड करू विथ ए स्केल ऑफ RF ऑफ 1 डिवायडेड बाय 500. तर त्यावेळी आपल्याला A आणि B या पॉईंट्समधलं डिस्टन्स विचारण्यात आलेला आहे. तर सिम्पली या ठिकाणी RFचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. RFचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. तो काय असतो, लेंथ ऑन मॅप दॅट इज स्मॉल l डिवायडेड बाय लेंथ ऑन ग्राउंड दॅट इज कॅपिटल L. तर आपल्याला पहिल्या कंडिशनमध्ये काय देण्यात आलेलं आहे, लेंथ ऑन ग्राउंड देण्यात आलेला आहे 100 मीटर. देन RF पण देण्यात आलेला आहे त्या लेंथसाठी 1 डिवायडेड बाय 1000. आणि आता या ठिकाणी आपल्याला लेंथ ऑन मॅप दॅट इज स्मॉल l ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो या ठिकाणी या फॉर्म्युलीमध्ये या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला स्मॉल l म्हणजेच लेंथ ऑन मॅप भेटेल आणि ते काय भेटलेलं आहे 1 डिवायडेड बाय 10 मीटर. ओके, तर आता ह्याच सेम मॅप लेंथसाठी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, त्या A आणि B या पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे ज्यावेळी RF असेल 1 डिवायडेड बाय 500. सो RFची व्हॅल्यू आपल्याला देण्यात आलेली आहे 1 डिवायडेड बाय 500. इट इज इक्वल टू, या ठिकाणी लेंथ ऑन मॅप आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 1 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय कॅपिटल L म्हणजेच पॉईंट A आणि B मधील डिस्टन्स. सो या ठिकाणी कॅपिटल L आपल्याला मिळेल. इट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 10 इंटू 500 अँड इट विल बी L इज इक्वल टू 50 मीटर. सो डिस्टन्स बिटवीन these same points will be 50 meter. So here option B is correct answer. Now next one given that when a 10 meter long line is shown in a drawing by a line 10 mm, the scale used is known as. तर या ठिकाणी ड्रॉइंग मध्ये दाखवलेली 10 मीटर लॉंग लाईन ड्रॉइंग मध्ये आपण किती दाखवलेली आहे, 10 mm ने दाखवलेली आहे. तर या ठिकाणी हे जे स्केल यूज केलेलं आहे तर त्या स्केलला काय म्हटलं जातं, तर 10 मीटर ॲक्च्युअलीमध्ये लाईन आपण ड्रॉइंगमध्ये 10 mm दाखवलेली आहे, म्हणजेच हे जे स्केल आहे ते आपण रिड्यूस केलेलं आहे तर त्याला म्हटलं जातं रिड्युसिंग स्केल. ओके, इनलार्जिंग स्केल म्हणजे काय असतं, ज्यावेळी आपण जे काही ॲक्च्युअल ग्राउंडवरचं जे डिस्टन्स आहे ते आपण प्लॅनमध्ये वाढवून दाखवतो, त्याला म्हटलं जातं इनलार्जिंग स्केल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. A plan of an area drawn with the original scale of 1 centimeter is equal to 10 meter has shrunk such that a line originally 15 centimeter long on the plan measures now 14.5 centimeter. The shrunk scale is given by 1 centimeter equal to what? तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे पहा, सर्वात अगोदर ओरिजिनल स्केल देण्यात आलेला आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर आणि या ठिकाणी श्रंकच्या व्हॅल्यूज देण्यात आलेले आहे. ओरिजिनल जे डिस्टन्स होतं ते काय होतं 15 सेंटीमीटर होतं, परंतु श्रंक झाल्यानंतर ते डिस्टन्स झालेलं आहे 14.5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला श्रंक स्केल विचारण्यात आलेलं आहे. तर यासाठी एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आपल्याला श्रंक स्केल कोणत्या फॉर्ममध्ये विचारलेला आहे पहा, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर, म्हणजे या ठिकाणी ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला विचारण्यात आलेली आहे. सो या ठिकाणी फॉर्म्युला आहे ओरिजिनल स्केल इज इक्वल टू श्रंक स्केल डिवायडेड बाय SF. SF म्हणजे काय, श्रंक स्केल आणि श्रंक फॅक्टर. श्रंक फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, श्रंक लेंथ डिवायडेड बाय ॲक्च्युअल लेंथ. सो हिअर
ओरिजिनल स्केल आपल्याला देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेलं आहे पहा, 1 डिवायडेड बाय 10, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर. म्हणजे त्याला आपण 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 10 मीटर असं डिनोट करू शकतो. आता हे दोन्ही युनिट आपल्याला सेम करायचे आहे, तर या ठिकाणी मीटरला आपण सेंटीमीटरमध्ये केलं, म्हणजेच आपल्याला 10 मीटरला 100नी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे ते काय होईल 1000 सेंटीमीटर. तर ओरिजिनल स्केल आपल्याला मिळून गेलं 1 डिवायडेड बाय 1000. ओके, आणि हे कशामध्ये आहे, सेंटीमीटरमध्ये ह्या व्हॅल्यू आपण घेतलेल्या आहेत. आता श्रंक फॅक्टर, ओरिजिनल स्केल तर आपल्याला भेटलेला आहे. आता आपल्याला श्रंक फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. श्रंक फॅक्टर इज इक्वल टू श्रंक लेंथ डिवायडेड बाय ॲक्च्युअल लेंथ. तर ॲक्च्युअल लेंथ होती 15 सेंटीमीटर, परंतु या ठिकाणी ते ड्रॉइंग श्रंक झाल्यानंतर 14.5 सेंटीमीटर एवढी लेंथ आपल्याला मिळालेली आहे. आता ओरिजिनल स्केल आणि श्रंक फॅक्टर या ज्या व्हॅल्यूज आहेत या आपल्याला या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायच्या आहेत. सो हिअर श्रंक स्केल इज इक्वल टू 14.5 सेंटीमीटर डिवायडेड बाय 15 सेंटीमीटर इंटू 1 डिवायडेड बाय 1000 सेंटीमीटर. आता आपल्याला जे श्रंक स्केल हवं आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये विचारलेलं आहे, 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय हाऊ मेनी मीटर. तर ही व्हॅल्यू आपल्याला डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो सिम्पली काय करावं लागेल, या ठिकाणी याला आपल्याला पूर्णपणे डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचं आहे. सो इट विल बी 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 1000 इंटू, या ठिकाणी हे काय होईल, रिव्हर्स होईल ज्यावेळी डिनॉमिनेटरला येईल त्यावेळी. सो इट विल बी 15 डिवायडेड बाय 14.5. ओके, आणि हे सगळं सेंटीमीटरमध्ये आहे. सो या ठिकाणी 15 डिवायडेड बाय 14.5चं आपल्याला आन्सर मिळणार आहे 1.034 सेंटीमीटर. आता याला आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. 1 मीटर म्हणजे किती, सिम्पली 100 सेंटीमीटर. सो या ठिकाणी याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 10.34 इंटू 10 स्क्वेअर सेंटीमीटर. 10 स्क्वेअर म्हणजेच काय 100 अँड 100 मीटर. या ठिकाणी 100 मीटरचा आपण काय करणार, 100 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करणार आहोत. सो इट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 10.34 मीटर. ओके, सो या ठिकाणी श्रंक स्केल काय मिळेल आपल्याला, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10.34 मीटर. सो ऑप्शन चेक करूया आपण. हिअर ऑप्शन सी इज आवर करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी इम्पॉर्टंट काय आहे, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आणि स्केल आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये विचारलेला आहे ते महत्त्वाचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट वन इज गिवन दॅट द मेन डिफरन्स बिटवीन अ मॅप फ्रॉम ए प्लान इज. So the main difference between a map from a plan is the object by means of symbol due to its smaller size. Next one is match list 1. List 1 मध्ये आपल्याला टाइप ऑफ सर्वे देण्यात आलेला आहे विथ लिस्ट 2. लिस्ट 2 मध्ये काय देण्यात आलेलं आहे, त्या सर्वेचा पर्पज देण्यात आलेला आहे. अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड्स गिवन बिलो दी लिस्ट्स. तर डायरेक्टली आपण या ठिकाणी पेअर मॅच करणार आहोत. तर पहिल्या लिस्टमध्ये दिलेला पहिला ऑप्शन आहे टोपोग्राफिकल सर्वे. टोपोग्राफिकल सर्वे जेव्हा असेल त्यावेळी जे काही एखाद्या देशातील नॅचरल फीचर्स आहेत ते डिटरमाइन करण्यासाठी टोपोग्राफिकल सर्वेचा यूज केला जातो. तर ए साठी काय असणार आहे, 3 असणार आहे. दुसरा आहे रिकनेसन सर्वे. आता रिकनेसन सर्वे इज टू डिटरमाइन पॉसिबिलिटी अँड रफ कॉस्ट ऑफ सर्वेइंग सिस्टीम टू बी. नेक्स्ट वन इज कॅडेस्ट्रल सर्वे. ज्यावेळी कॅडेस्ट्रलचा क्वेश्चन विचारण्यात येईल त्यावेळी बाउंड्री हा शब्द लक्षात ठेवायचा. सो कॅडेस्ट्रल सर्वे इज यूज टू डिटरमाइन बाउंड्रीज ऑफ फील्ड्स, हाऊसेस एक्सेट्रा. सो यासाठी काय येईल, सी साठी 1 येईल. अँड लास्ट वन इज द आर्किओलॉजिकल सर्वे. आर्किओलॉजिकल सर्वे काय करतं, जे काही प्राचीन काळातील अवशेष आहेत त्या अवशेषांचा स्टडी जो केला जातो तो आर्किओलॉजिकल सर्वेमध्ये केला जातो. सो आर्किओलॉजिकल सर्वे इज यूज टू फाइंड रिलिक्स ऑफ अँटिक्विटी. नेक्स्ट वन इज द, तर या ठिकाणी आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए आपला आन्सर असणार आहे या क्वेश्चनसाठी. नेक्स्ट वन इज इन अ डायरेक्ट वर्नियर द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ ए वर्नियर इज डॅश द स्मॉलर डिव्हिजन ऑफ इट्स प्रायमरी स्केल. तर डायरेक्ट वर्नियरच्या केसमध्ये स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन वर्नियर, ज्याला आपण व्हीने डिनोट करूया. सो स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ ए वर्नियर इज द शॉर्टर, ते शॉर्टर असतं, इज शॉर्टर दॅन
द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ द प्रायमरी स्केल, और त्याला आपण म्हणतो मेन स्केल, प्रायमरी स्केल किंवा मेन स्केल. तर या ठिकाणी शॉर्टर असणार आहे डायरेक्ट वर्नियरच्या केसमध्ये. सो हिअर ऑप्शन बी इज आवर करेक्ट आन्सर. नाऊ नेक्स्ट वन. आणि याच ठिकाणी पहा, रेट्रोग्रेड वर्नियर जर असेल, रेट्रोग्रेड वर्नियरच्या केसमध्ये याच्या अपोजिट कंडिशन असेल. रीडिंग ऑन द डायरेक्ट जे रेट्रोग्रेड वर्नियरमध्ये जे डिव्हिजन्स असतात ते कसे असतात, स्लाइटली लॉंगर असतात मेन स्केलपेक्षा. हे कोणत्या केसमध्ये आहे, रेट्रोग्रेड वर्नियरच्या केसमध्ये आहे. नेक्स्ट वन इज द इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर डिवाइडिंग लाइन्स इंटू इक्वल पार्ट्स अँड फॉर ट्रान्सफॉर्मिंग डायमेन्शन्स is the divider. So here option A is correct answer. Next question. In triangulation surveys, triangulation surveyशी रिलेटेड या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. सो फर्स्ट वन इज द एरिया इज डिवायडेड इंटू ट्रायंगुलर फिगर्स. तर ट्रायंगुलेशन सर्वेमध्ये एरिया ट्रायंगल्समध्ये डिवाइड केला जातो. ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. Then next one is sides are not measured excepting the baseline. This is also correct. And third one is angular measurements are only resorted to. This is also correct. So here option D, all of the above is the correct answer. Next one, probable systematic error in precise leveling as recommended by International Geodetic Association should not exceed, and it should not exceed plus minus 0.2 square root of k in mm. So here option B is our correct answer. Directly remember this statement. Next question is a scale represent either two units or a unit and a subdivision is. तर असं स्केल जी दोन युनिट्स किंवा एक युनिट रिप्रेझेंट करतं त्याला म्हटलं जातं प्लेन स्केल. ओके. आणि ज्यावेळी 3 युनिट्स रिप्रेझेंट करणाऱ्या स्केलला म्हटलं जातं डायगोनल स्केल. तर या क्वेश्चनसाठी आन्सर काय असणार आहे, प्लेन स्केल. नेक्स्ट वन, डॅश डज नॉट बिलॉंग टू द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ऑब्जेक्ट ऑफ सर्वेइंग. ऑब्जेक्ट ऑफ सर्वेइंग शी रिलेटेड नसणारा आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स आर इंजिनिअरिंग सर्वे इज रिलेटेड टू क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑब्जेक्ट सर्वेइंग, मिलिटरी सर्वे अँड जिओलॉजिकल सर्वे आर दी belong to the classification based on the object survey. So here option B, traverse survey is not belong to the classification based on the object surveying. So option B is answer. Now next one. Next question is given that in a retrograde vernier the smallest division of a vernier is dash the smallest division of its primary scale. यापूर्वीच आपण डिस्कस केलेलं आहे की रेट्रोग्रेड वर्नियरच्या केसमध्ये स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ ए वर्नियर कसं असतं, लॉंगर असतं दॅन दी स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ इट्स प्रायमरी स्केल और मेन स्केल. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन, triangulation surveys are carried out for providing, and the options are planimeter control, it is correct. Height control, it is also correct. So here option C, both planimeter and height control is the correct answer. Next one, an average length of pace is. पेस म्हणजे काय, ज्यावेळी दोन पावलांमधलं दोन पायांमधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. सो ॲव्हरेज लेंथ ऑफ पेस इज 75 to 85 सेंटीमीटर असतं. आणि आपल्याला ऑप्शनमध्ये काय देण्यात आलेलं आहे पहा, यामध्ये 80 सेंटीमीटर देण्यात आलेलं आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नाऊ नेक्स्ट वन, द ग्राउंड लोकेशन ऑफ द प्रपोज रेल्वे लाईन मार्क्ड ऑन द मॅप इज नोन ॲज. द ग्राउंड लोकेशन ऑफ ए प्रपोज्ड रेल्वे लाईन मार्क्ड ऑन द मॅप विचारलेलं आहे, लोकेशनशी रिलेटेड आहे. सो लोकेशन सर्वे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन, द ऑब्जेक्ट ऑफ सर्वेइंग इज टू प्रोसिजर अ. सो ऑब्जेक्ट ऑफ सर्वेइंग काय असतो, टू प्रोसिजर अ मॅप. ऑप्शन डी इज आन्सर. नाऊ नेक्स्ट वन, डॅश इज यूज टू रीड अप टू 3 डायमेन्शन्स. सो डायगोनल स्केल जे आहे ते यूज केलं जातं अप टू 3 डायमेन्शनसाठी. आणि 2 डायमेन्शनसाठी काय यूज केलं जातं, 2 डायमेन्शन किंवा युनिट डायरेक्शनसाठी प्लेन स्केल यूज केलं जातं. ओके. या क्वेश्चनसाठी आन्सर ऑप्शन बी असणार आहे. नाऊ नेक्स्ट वन, ट्रायंगुलेशन सर्वेज आर कॅरीड आउट फॉर लोकेटिंग, and options are control points for surveys of large area, it is correct.
Control points for photogrammetric surveys, it is also correct statement. And third option is engineering works, that is terminal points of long tunnels, bridge, abutments, etc. This is also correct statement. So these triangulation surveys are carried out for locating all these three purposes. So here option D, all of the above is the correct answer. Next one, one right angle is equal to. So one right angle is equal to, right angle म्हणजे किती 90 degree. So pi म्हणजे काय 180 degree. So pi divided by 2, 180 divided by 2 काय होईल 90 degree. So one right angle is equal to pi by 2 radian. So here option A is correct answer. Now next one, which of the following can be shown in a plan. प्लान मध्ये काय काय शो केलं जातं. आणि द ऑप्शन्स आर कोनिफेरस फॉरेस्ट म्हणजे शंकुधारी जी वनं असतात ती शो केली जातात का केली जातात. देन मिडो म्हणजेच गवताचे जे मैदान आहे ते शो केलं जातं का प्लॅनमध्ये तर केलं जातं. देन स्वॅम्प म्हणजे दलदलीचा भाग शो केला जाता का प्लॅनमध्ये केला जातो. सो हिअर ऑप्शन ऑल ऑफ दी अबो इज द करेक्ट आन्सर. हे सर्वच्या सर्व शो केलं जातं. नेक्स्ट वन इज if 2n-1 divisions on the main scale are equal in length to n divisions on the vernier scale and s is the smallest division on the main scale, the least count is. तर या ठिकाणी वर्नियरसाठी लिस्ट काउंटचा जो फॉर्म्युला आहे हा नेहमी लक्षात ठेवायचा, तो असतो s डिवायडेड बाय n. सो हिअर ऑप्शन सी इज आवर करेक्ट आन्सर. या ठिकाणी 2n-1 डिव्हिजन्स ऑन द मेन स्केल असं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी कोणतंही डिव्हिजन देऊ, आपल्याला जर लिस्ट काउंटसाठी फॉर्म्युला विचारला तर तो काय असतो s डिवायडेड बाय n हाच असतो. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन, द नॉर्थ लाईन ऑफ ए मॅप इज मार्क्ड ऑन द. नॉर्थ लाईन मॅपवर कुठे मार्क केली जाते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी सपोज हा मॅप आहे आणि मॅपला राईट हँडला जो टॉप कॉर्नर आहे या टॉप कॉर्नरला नॉर्थ डायरेक्शन शो केली जाते. सो राईट हँड टॉप कॉर्नर इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज करेक्ट वन. नेक्स्ट वन, विच वन ऑफ द फॉलोइंग क्लोजली रिप्रेझेंट द शेप ऑफ द अर्थ. अँड द ऑप्शन्स आर प्रोलेट स्पेरॉइड, इलिप्सॉइड, ऑब्लेट स्पेरॉइड, स्पेरॉइड. तर क्लोजली रिप्रेझेंट द शेप ऑफ द अर्थ इज, अर्थचा शेप जो आहे ऑब्लेट स्पेरॉइड असतो म्हणजे चपटा गोलाकार असतो. कसा, अशा पद्धतीने हा अर्थचा शेप असतो, दॅट इज ऑब्लेट स्पेरॉइड. नाउ नेक्स्ट वन, अ पेसोमीटर अँड द ऑप्शन्स आर, पेसोमीटरशी रिलेटेड आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. इंडिकेट्स द वेलोसिटी ऑफ द सर्वेयर, रेट ऑफ मूवमेंट, लेंथ ऑफ ए लाईन अँड नंबर ऑफ पेसेस कवर्ड. पेसोमीटरमध्ये काय केलं जातं, नंबर ऑफ पेसेस कवर्ड आपण फाइंड आउट करतो. या ठिकाणी 2 पावलांमधील डिस्टन्स ज्याला काय म्हणतो पेस, हे आपण पेसोमीटरने मेजर करतो. आणि या ठिकाणी ॲव्हरेज पेस डिस्टन्स किती असतं 75 to 85 सेंटीमीटर एवढं असतं. नाउ नेक्स्ट वन, if the smallest division of a vernier is longer than the smallest division of its primary scale, the vernier is known as. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ ए वर्नियर इज लॉंगर, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ वर्नियर इज लॉंगर दॅन द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ इट्स प्रायमरी स्केल म्हणजेच मेन स्केल. द वर्नियर इज नोन ॲज, हा जो वर्नियर असतो याला रेट्रोग्रेड वर्नियर म्हटलं जातं. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. आणि ज्यावेळी स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ ए वर्नियर इज शॉर्टर दॅन स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ इट्स प्रायमरी स्केल असतं त्यावेळी त्याला म्हटलं जातं डायरेक्ट वर्नियर. ओके, तर या क्वेश्चनमध्ये दिलेल्या कंडिशनसाठी आपला आन्सर असणार आहे रेट्रोग्रेड वर्नियर. नाउ नेक्स्ट वन, द पोलर ॲक्सिस ऑफ द अर्थ इज शॉर्टर दॅन द इक्विटोरियल ॲक्सिस बाय. अँड दी, या ठिकाणी पोलर ॲक्सिस ऑफ अर्थ हे इक्विटोरियल ॲक्सिसपेक्षा कितीने शॉर्ट आहे हे विचारलेलं आहे. तर सर्वात अगोदर अर्थचा जो शेप कसा असतो ऑब्लेट स्पेरॉइड असतो. या ठिकाणी ही झाली पोलर ॲक्सिस, ही काय आहे पोलर ॲक्सिस आहे आणि ही आहे, याला आपण शॉर्टमध्ये मी या ठिकाणी डिनोट करते इक्विटोरियल ॲक्सिस, इक्विटोरियल ॲक्सिस. आता ही ठिकाणी पोलर ॲक्सिस जी आहे त्याची जी लेंथ असते तर ती असते 12,713 किलोमीटर आणि इक्विटोरियल ॲक्सिसची जी लेंथ असते तर ती असते
12,756 किलोमीटर. तर आता पोलर ॲक्सिस जो आहे तो इक्वेटोरियल ॲक्सिसपेक्षा कितीने शॉर्ट आहे ते विचारलेलं आहे. तर याच्यामधला डिफरन्स फाइंड आउट केल्यानंतर ते आपल्याला काय मिळतं, इट इज 43 किलोमीटर. म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये काय देण्यात आलेलं आहे, 42.95 किलोमीटर. ॲप्रॉक्सिमेटली आपण याला म्हणू शकतो 43 किलोमीटर. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नाऊ नेक्स्ट वन, टू अचीव हायर ॲक्युरेसी इन जिओडेटिक सर्वेज इफ. आता आपल्याला जिओडेटिक सर्वेमध्ये हायर ॲक्युरेसी अचीव करायची असेल तर या ठिकाणी कंडिशन काय आहे. सो जिओडेटिक सर्वेमध्ये काय करतो आपण, जो काही अर्थचा कर्वेचर आहे, अर्थ सरफेसचा कर्वेचर आपण कन्सिडर करतो, तरच आपल्याला हायर ॲक्युरेसी मिळेल. सो टू अचीव हायर ॲक्युरेसी इन जिओडेटिक सर्वेज इफ कर्वेचर ऑफ द अर्थ surface is taken into account. So here option A is correct one. Next one, 1 nautical mile is equal to, आणि या ठिकाणी 1 nautical mile is equal to किती किलोमीटर आहे ते विचारलेलं आहे. आणि 1 nautical mile हे इक्वल असतं 1.852 किलोमीटर एवढं. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. नाऊ नेक्स्ट वन, अ सर्वे which in observations of the heavenly bodies such as sun or any other fixed star is done is known as. ज्यावेळी हेवनली बॉडीशी रिलेटेड सर्वे असेल, हेवनली बॉडी म्हणजे काय, सूर्यचंद्र तारे या संबंधित जो सर्वे असेल तर तो जो सर्वे असतो त्या सर्वेला म्हटलं जातं ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वे, म्हणजेच खगोलीय सर्वेक्षण. सो हिअर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नाऊ नेक्स्ट वन, next question is given that the art of delineating the submarine levels, contours and features of seas, gulfs, rivers, lakes etc. is known as. तर या सर्वेला काय म्हटलं जातं, ज्यावेळी वॉटर बॉडीजशी रिलेटेड सर्वे असतो. वॉटर बॉडीज म्हणजे कोणते असतील, नदी, नाले, लेक, सरोवर वगैरे, म्हणजे रिव्हर्स, लेक, हे ज्या वॉटर बॉडीज आहेत या संबंधित जो सर्वे असतो तर त्या सर्वेला काय म्हटलं जातं, हायड्रोग्राफिक सर्वे म्हटलं जातं. सॉरी, सो हिअर ऑप्शन सी इज आवर करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीने आपण या थर्ड पार्टमधील क्वेश्चन्स या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्हाला सर्वे या सब्जेक्टच्या नोट्स हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे हँडरिटन नोट्सची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या चॅनलवरील अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.